नमस्कार मित्रांनो, आज आपण नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं माझा चॅनल काशी केशरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण जरंडेश्वर या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी आलो आहोत. आज शनिवार जरंडेश्वर या ठिकाणी श्री हनुमान मंदिर, मारुतरायाचं मंदिर आहे. सातारा शहरापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर हा डोंगर आहे. आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी आहे भाविकांची. जरंडेश्वर हा समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर असणारा डोंगर. ह्याची समुद्री सपाटीपासूनची उंची ही साधारणतः 3000 फूट आहे. आज आपल्याबरोबर आमचे जिवलग मित्र, शर्टच्या गुंड्या काढून फिरणारे पैलवान डॉक्टर दत्ता होळकर आहेत. डॉक्टर साहेब, बोला. आपला कितव्या वेळा हा ट्रेक आहे? साधारणपणे 3 वर्षातला पहिल्यांदा. त्याच्या अगोदर तुम्ही किती वेळा केलाय? त्याच्या अगोदर मी 48 वेळा. 48 वेळा केलाय. अरे हे बघा, हे बघा आमचे बाची कंपनी एकदम चढाईमध्ये तरबेज. सांधेदुखीचा त्रास असताना सुद्धा आम्ही इथपर्यंत दमता आले. गोष्ट मनामध्ये घेतलेली आहे. 20-30 पायऱ्या न दमता चढलेत बघा. हे आमचं भाचे, प्रिय भाचे महेशराव सर आहेत. या ठिकाणी पायऱ्यांची चांगली सुविधा आहे. साधारणतः 50% डोंगरावर पायऱ्यांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तिथून पुढे तुम्हाला पायवाट आहे. ह्या सगळ्या करवंदाच्या जाळ्या आहेत. हा मित्रांनो, आम्ही इथे गाड्या पार्किंग केल्या. वरच झाड बघा, मार्गावरच एकदम प्रशस्त आणि सावलीदार टुमदार असं झाड आहे. आमचे डॉक्टर साहेब झाडाक आशाभूत नजरेने बघत असताना. हे बघा आमचे डॉक्टर श्याम आणि आमचे बंधू सुरेशराव. नमस्ते. या ठिकाणच्या टाक्यामध्ये मागील 3-4 दिवसातील झालेल्या पावसामुळे टाकं भरले. आता वाटतंय आपण पोहोचलोय शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत.
तसा हा नवीन माणसाला दमछाक करणारा ट्रेक आहे. त्यात आम्ही उन्हामध्ये ट्रेक केला आहे. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे 2 दिवसापूर्वी. सर काय म्हणले आपण? सगळी नवीन लोक घेऊन ट्रेक केलेला आहे म्हणून. नेहमीची लोक नाहीये. जय जगन्नाथ. मी एक 8-9 वर्षापूर्वी डॉक्टरांच्या बरोबर होतो ना, त्यावेळेस चढलो होतो, कधी चढत नव्हतो. त्यावेळेस म्हटलं होतं परत देवाची माफी मागितली, परत वर चढणार नाही. परंतु इतकी इच्छा झाली परत यायची, घेऊनच या. मित्रांनो, जारानेश्वरचा इतिहास किंवा आख्यायिका ही रामायणाशी जोडलेली आहे. ज्यावेळेस रावणाचा मुलगा इंद्रजित त्याचा बाप श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांना लागतो आणि ते मूर्छित पडतात, त्यावेळेस मारुतीराया हिमालयामधून द्रोणगिरी पर्वत उचलून घेऊन जात असतात ह्याला श्रीलंकेमध्ये. त्यावेळेस या द्रोणगिरी पर्वताचा एक तुकडा या ठिकाणी पडला आणि ह्या डोंगरावर श्री मारुतीरायाची पूजा तेव्हापासून केली जात आहे अशी आपल्याकडे एक आख्यायिका आहे, हिंदू धर्मामध्ये आख्यायिका आहे. तर असा एक
गडाचा जरंडेश्वरचा हे आपल्या ह्याच्यामध्ये इतिहास आहे. ह्या बाकड्यांचा उपभोग घेतला पाहिजे. देवस्थानी अशी मस्तपैकी बाकडे बनवले. आम्ही ट्रेक पूर्ण खाली परत कमानीपाशी आपण पोहोचलो.